नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओत। चला, आज मी आता बाकीची कामं आवरून झाली आहे। आता मी करणार आहे शेवयाची खीर। तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते। इकडे मी दूध घेतले अर्धा लिटर, ते कमी गॅसवर मी तापवायला ठेवले आणि इथं पॅन ठेवलंय गरम व्हायला। इथं घेतल्यात थोड्याशा शेवया, साखर घेतली थोडीशी, थोडेसे बदाम आणि विलायची पावडर। त्याच्यासाठी थोडंसं लागणार आहे तूप। तर सगळ्यात आधी थोडंसं तूप टाकायचंय। तूप गरम झालं की शेवया टाकणार आहे आपण। शेवया अशा चांगल्या कमी गॅसवर भाजून घ्यायच्यात। 2-3 मिनिटं लागतात त्याला भाजायला। गॅस कमी ठेवायचा म्हणजे चांगल्या भाजल्या जातात। आता आपल्या शेवया भाजत आल्यात बघा। आता कलर पण बदललाय, तर अजून थोडंसं होऊ देऊया। मी शेवया इकडे काढून घेतल्यात हे बघा, आणि त्याच्यातच मी दूध ठेवले गरम व्हायला। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची। कमी गॅस केलाय मी। दूध आपल्याला चांगलं फुल फॅटचं घ्यायचंय, म्हणजे शेवयाची खीर छान लागते। तोपर्यंत मी इकडे हे बदाम कापून घेते जरा बारीक। दूध उकळतंय कमी गॅसवर, तोपर्यंत बदाम कापून घेते। इथे मी बदाम बारीक कापून घेतलेत। दुधाला बघा उकळी आली। मी आता शेवया टाकून घेते। शेवया आपल्याला यात टाकून कमी गॅसवर शिजवून घ्यायच्या 4-5 मिनिटं। इकडे आपल्या खिरीला आता चांगली उकळी आली बघा। 5 मिनिटं झाले। हे बघा आपल्या शेवया आता फुलायला लागल्यात चांगल्या। अजून 2-3 मिनिटं आपण याला शिजवून देऊया। इकडे आपली खीर आता चांगली शिजली बघा। आता टाकूया साखर आणि विलायची पावडर, बदाम। आता मी साखर आणि बदाम टाकून घेतलेत, विलायची पावडर पण टाकली। आता याला मिक्स करून साखर विरघळेपर्यंत उकळी येऊन द्यायची, मग गॅस बंद करायचाय। थोडंसं आता उकळी येऊन द्यायची। आता बघा आपली साखर चांगली विरघळली आणि चांगली उकळी आली। आता गॅस बंद करूया। खीर आपली तयार आहे बघा। मी आता याला एका भांड्यात काढून ठेवते। अजून मला स्वयंपाक पण करायचंय। मी आता भाजी करते काहीतरी आणि भाकरी करून घेते। अजून यांना यायला भरपूर वेळ आहे। चला तुम्हाला दाखवते मी। बघा आता 12 वाजले। तर मी आता बाकीचा स्वयंपाक करून घेते एकदा तोपर्यंत। माझ्या भाकरी झाल्यात आणि आता मी थोडीसा कांदा कापून घेतलाय। कांद्याची चटणी करते। हे बघा कांदा परततोय। इथे थोडेसे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतली, बारीक करायची आहे। हे बघा भाकरी पण झाल्यात। मी जरा हे बारीक करून घेते। थोडीशी कोथिंबीर कापून घेते। थोडीशी कांद्याची चटणी करायची आहे ना। मिरची, लसूण मी वाटून टाकले, शेंगदाणे थोडीशी टाकते, कोथिंबीर याला थोडंसं परतून घेते। माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये।